आता आपण काही उदाहरणं सॉल्व्ह करूया. आतापर्यंत आपण जे काही शिकलो, लॉगरिथम ऑफ प्रोडक्ट, कोशिएंट, लॉगरिथम ऑफ पॉवर आणि चेंज ऑफ बेस, ते रूल अप्लाय करून आता पुढची ही 4 गणितं सॉल्व्ह करूया. तर पहिला आहे 2 log 4 to the base 10 minus half log 16 to the base 10 plus 1. आता ह्याला लिहायचं कसं? इकडे 1 आहे आणि बाकीच्या ठिकाणी लॉग आहे, तर मग ह्याची ऍडिशन होणार नाही, म्हणून या 1 ला सुद्धा आपल्याला लॉगच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. इथे बेस किती आहे? 10 आहे. तर ह्या 1 ला आपण कसं लिहू शकतो? लॉग बेस 10 आहे म्हणजे आपल्याला इकडे दोघांचा बेस 10 असल्यामुळे इकडे पण 10च घ्यायचं आहे. आणि आन्सर 1 कधी येईल? जेव्हा आपला आर्ग्युमेंट आणि बेस दोन्ही सेम असणार, म्हणजे लॉग 10 टू द बेस 10 इक्वल टू 1. म्हणून ह्या 1 ला आपण कन्वर्ट केलं लॉग मध्ये. आणि बाकीच्या गोष्टींसाठी कोणता फॉर्म्युला लावायचा? आता बघा 2 समोर आहे, या 2 ला इकडे वरती घेऊन जायचं पॉवरला. हे हाफ आहे, या हाफला इकडे पॉवरला घेऊन जायचं. ओके, म्हणजे पहिली स्टेप सपोज मी केली, log 4 square to the base 10, next minus log 16 raised to half to the base 10 आणि हा प्लस आहे तसंच. ओके, ही एक स्टेप केली. मी एका स्टेप मध्ये कोणता फॉर्म्युला वापरला? इकडे बघा, m log n that is equal to log n raised to m. ओके, इकडे n किंवा n व्हॉटएव्हर. हा एक फॉर्म्युला वापरला, हा एक दुसरा फॉर्म्युला वापरला, log a to the base a equal to 1. 2 फॉर्म्युले वापरले. आता तिसरा कोणता फॉर्म्युला वापरणार? इकडे बघा मायनस आणि प्लस म्हणजे कोणता आहे? ऍडिशन सबट्रॅक्शनला आपण काय करतो? ऍडिशन असेल तेव्हा मल्टिप्लिकेशन करतो आणि सबट्रॅक्शन असेल तेव्हा डिवाइड करतो. तर आधी सॉल्व्ह करून घेऊया. log 4 square is 16 to the base 10 minus 16 raised to half. 16 raised to half किती झाले? ते कसं काढणार? म्हणजे स्क्वेअर रूट काढायचा. हाफ म्हणजे तर स्क्वेअर रूट, याचा स्क्वेअर रूट किती आहे? 4. log 4 to the base 10 plus log 10 to the base 10. ओके, तुम्हाला सर्वांचे 1 to 30 स्क्वेअर अँड क्यूब पाठांतर पाहिजे. मग तुम्हाला स्क्वेअर रूट माहिती पाहिजे, क्यूब रूट पाहिजेत आणि अजून काय लक्षात पाहिजे? 1 to 30 टेबल्स. या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे आणि तुम्ही 8वी 9वी 10वी मध्ये शिकलेले आहेत. नसेल शिकलेले आहेत पण आता नसेल लक्षात, तर ते परत अभ्यास करून घ्या. त्याला आता आपण सॉल्व्ह करूया. जे मायनस आहे ते डिवाइडला टाकू, म्हणजे लॉग तिकडेच कंस 16 इंटू इकडचे 10 घेऊ कारण हे प्लस आहे आणि खालती 4 घेऊ. ह्याला सॉल्व्ह केलं तर माझा आन्सर येईल, हे 4 4 गेले, log 40 to the base 10. ओके, हे तुमचं पहिला आन्सर आहे. जर नसेल समजलं तर आपण दुसऱ्या सम मध्ये घेऊया. आता दुसरा सम आहे की हाफ लॉग 9 प्लस 1/3 log 27. ओके, आता ह्याला कसं सॉल्व्ह करायचं? सेम आहे. आधी काय करायचं? हा पॉवर आहे ते वरती घेऊन जायची, म्हणजे log 9 raised to half plus log 27 raised to 1/3. आता हाफ म्हणजे काय? स्क्वेअर रूट आणि 1/3 म्हणजे क्यूब रूट. आता 9 चा स्क्वेअर रूट किती असतो? 3 आणि इथे log अगेन 3. दोघांचा आन्सर 3 3 आहे. आता इकडे काय आहे? प्लस आहे, त्यामुळे काय करणार? log 3 into 3. हे तुमचं फायनल आन्सर आहे log 9. ओके, इथे आपण काय लावलं? मल्टिप्लिकेशन वाला फॉर्म्युला लावला, इथे पॉवर वालाही लावला, मल्टिप्लिकेशनही लावला आणि सबट्रॅक्शन वालाही लावला, म्हणजे लॉगरिथम ऑफ प्रोडक्ट अँड कोशिएंट.
इथे बघा, इथे आपण कसं सॉल्व्ह करायचं, इथे जेव्हा न्यूमरेटर डिनोमिनेटर मध्ये लॉग येतो तर तेव्हा आपण सॉल्व्ह करायचं चेंज ऑफ बेस मधून. इथे आपण आता चेंज ऑफ बेस करायचं. इथे बेस किती आहे, 5 आहे आणि इथे आहे 20 आहे. दोघांचं कॉमन नाही आहे, पण इकडचं आर्ग्युमेंट सेम आहे, म्हणजे आपण तिकडे चेंज ऑफ बेस करायचं. चेंज ऑफ बेस. आता चेंज ऑफ बेस मध्ये करताना काय होईल, जी 1/, जी डिजिट्स आहेत ती डायरेक्ट होणार लॉग π/10. फक्त त्याचे उलट लिहायचं, प्लस लॉग 20/10. म्हणजे काय झालं, जो आर्ग्युमेंट होता त्याला आपण बेस केला, आता बेस कॉमन झाला, त्यामुळे त्याचे ऍडिशन होईल. आता इकडे ऍडिशन आहे, ऍडिशनला काय होते, प्रोडक्ट लॉग 5 × 20⁻10. 5 किती, 100, म्हणजे लॉग 100⁻10. एकदम इझी आहे, काहीच घाबरायचं कारण नाही. आता फक्त 3 सम सॉल्व्ह केले. हे पुढे जाऊन हा सम परत घेतो तुम्हाला समजायला. आता इथे परत बघा, आता परत रेसिप्रोकल मध्ये आलेले आहेत गोष्टी. 1/log6⁻3. आता या तिघांचे बेस बघा, 3, 8 आणि 9 सगळे वेगळे आहेत, पण त्याचा आर्ग्युमेंट आहे इकडे 6, 6 आणि 6 हे कॉमन आहे, म्हणून इथे परत चेंज ऑफ बेस आणावा लागेल. चेंज ऑफ बेस मध्ये काय, जेव्हा रेसिप्रोकल असेल तेव्हा तो नॉर्मल होईल. लॉग 3⁻6 प्लस लॉग 8⁻6 प्लस लॉग 9⁻6. म्हणजे काय, बेस 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 सर्वांचा कॉमन झाला 6च. मध्ये पॉझिटिव्ह आहे, म्हणजे काय येणार आपलं मल्टिप्लिकेशन. 3 × 8 × 9⁻6. आता आन्सर करा. 3 × 8 = 24, 24 × 9 216. लॉग 216⁻6 हे झालं तुमचं आन्सर. म्हणजे आतापर्यंत आपण इकडे मल्टिप्लिकेशनचं पण वापरलं, चेंज ऑफ बेस पण वापरलं, ओके, पॉवरही वापरले. तर मी तुम्हाला समजण्यासाठी हा सम आहे तो परत एकदा समजावतो, जेणेकरून ते एकदम क्लिअरिटी येईल तुम्हाला. तर आपण आता एक हा सम आहे पहिला, तो रिपीट घेऊया, कारण की ह्याच्यामध्ये 3 गोष्टी आलेल्या आहेत. आता जेव्हा आपण सॉल्व्ह करत होते तेव्हा पाहिलं की इकडे लॉग आहे, पहिल्या शब्दाला लॉग आहे, दुसऱ्याला आहे, आणि इथे लॉग नाही आहे, म्हणून त्याला आता 1 ला लॉग मध्ये कन्वर्ट करायचं होतं. आणि 1चा आपल्याला नियम माहिती आहे, log a⁴ = 1. पण आता इकडे 2 ठिकाणी बेस किती आहे, 10, पण आपल्याला बेस घ्यायचा आहे 10. म्हणजे तुम्ही बेस घेतला 10 तर ऑटोमॅटिकली आर्ग्युमेंट मध्ये 10 येईल आणि हे आन्सर येईल. म्हणजे हे आपल्याला इकडे पुट करायचं आहे. म्हणजे आपली नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, 2 log 4⁻10 minus half log 16⁻10 plus log 10⁻10. हे झालं. आता पुढे काय आहे, इकडे बघा, ही पॉवर आहे. ऍक्च्युली इकडे गेल्यावर ती पॉवर होणार आहे. तर आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे, m log n = log n⁻m. m n च्या जागी a किंवा b पण असू शकते. तर आपल्याला हा फॉर्म्युला लावायचा आहे. इकडे आपल्याला कळलं पाहिजे की कोणता फॉर्म्युला यूज करायचा. इथे आता लॉग तसंच 4⁻10 आणि इकडे आला स्क्वेअर. हा झाला 4 चा स्क्वेअर. लॉग 4 चा होल स्क्वेअर नाही करायचा, नाहीतर त्याचा आन्सर वेगळा येणार. ते पुढे आहे तुम्हाला. इथे लॉग 16⁻10⁻² प्लस लॉग 10⁻10. आता 4 चा स्क्वेअर सर्वांना माहिती आहे 16, म्हणजे काय ना लॉग 16⁻10. आता रेज टू हाफ आहे. रेज टू हाफ म्हणजे काय, स्क्वेअर रूट आहे. ओके, ह्याचा आन्सर काय आहे, लॉग 4⁻10 आणि इथे आहे तसंच. आता इकडे काय करणार, इकडे निगेटिव्ह आहे, म्हणजे इकडे येणार डिवाइड
म्हणजे ही टर्म आहे ती जाणार खालती डिनॉमिनेटरला आणि ही पॉझिटिव्ह आहे म्हणजे वरती जाणार. आता फायनल आन्सर काय लिहिणार लॉग कंस टाकायचा 16 हे 4 गेले खालती हे लॉग आले 10 आले मल्टिप्लिकेशन म्हणजे प्लस वाली थिंग आहे ती मल्टिप्लाय केली मायनस वाला आहे ते डिवाइड झाली. आता पुढे कसं सॉल्व्ह करणार 4 चौक 16 म्हणजे तुमचा आन्सर येणार लॉग 40. ओके टू द बेस 10. ओके समजलं एवढं सर्व इझी आहे. आतापर्यंत आपण जे काय फॉर्म्युले शिकले तेच इकडे यूज केलेले आहेत. मल्टिप्लिकेशनचे कोशिएंटचे दॅट इज डिवाइड वाले देन पॉवर देन चेंज ऑफ बेस 4 फॉर्म्युल्यामध्ये सर्व गणित सॉल्व्ह केलेली आहेत. अशीच गणित आपण पुढच्या भागात सॉल्व्ह करूया. तर आता आपण पुढची उदाहरणं सॉल्व्ह करणार आहोत. क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग. आतापर्यंत आपण काय केलं एक्सपोनेन्शियल टू लॉगरिथमिक फॉर्म केलं लॉगरिथमिक टू एक्सपोनेन्शियल फॉर्म केलं. आता काय करायचं जी फॉर्म दिलेला आहे त्याचा आन्सर फाइंड करायचं. तिथे काय दिलंय लॉग 125 टू द बेस 5 म्हणजे इक्वल टू किती. ओके तर आपण कसं करतो लेट लॉग 125 टू द बेस 5 इक्वल टू x. ओके तर आपल्याला काढायचं आहे आता ह्याला आपण x ची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. इकडे तुम्हाला आधीच दोन फॉर्म्युले आहेत a raised to x इक्वल टू y आणि log y टू द बेस a इक्वल टू x. बरोबर आहे. हा लॉग आहे त्याला मी एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट केला करतोय. लॉग ला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करायचं a raised to x इक्वल टू y. a किती आहे 5 raised to x इक्वल टू y. y is 125. ओके आणि आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची x चीच काढायची आहे. आता 5 च्या पाडात 125 येतात का किंवा ते कॅल्क्युलेट करायचे तर तुम्हाला कळेल की 5 raised to x इक्वल टू 125 इज व्हॉट 25 into 5. हे तुमच्या लगेच डोक्यात आलं पाहिजे आपण कसं सॉल्व्ह करू शकतो. ओके आता याच 25 into 5 ला कसं लिहू शकतो 5 into 5 into 5 म्हणजे काय 5 क्यूब म्हणजे काय 5 क्यूब हा 125 आहे. ओके हा 5 आहे हा 5 आहे म्हणजे हा x आहे इक्वल टू हा असला पाहिजे कारण की दोघांचा हा बेस सेम आहे. ओके म्हणजे x इक्वल टू 3. ओके इज दॅट क्लिअर. काय केलं आपण लॉगरिथमिकला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहिलं. ओके हा आपल्याला x काढायचाच होता 5 raised to x इक्वल टू 125 आला. 125 काय आहे 5 क्यूब आहे म्हणून तुम्हाला मी बोललोय की स्क्वेअर स्क्वेअर रूट क्यूब आणि क्यूब रूट तुमच्या लक्षात राहिले पाहिजे इझिली असं लगेच तोंडातून निघाला पाहिजे 5 क्यूब इक्वल टू 125 आणि हा आला x इक्वल टू 3. ओके आपण काय केलं पहिल्यामध्ये एक एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. आता इथे बघा लॉग 125 आहे त्याला मी इकडेच 5 क्यूब लिहिला. ओके बरोबर आहे इथेच 5 क्यूब लिहिलं. आता हा क्यूब मी काय करणार आपला फॉर्म्युला काय आहे m log n इक्वल टू log m raised to n. ओके ही पॉवर आहे ती लॉगच्या आधी घेतली म्हणजे माझा आन्सर काय येणार 3 log 5 टू द बेस 5. ओके 5 टू द बेस 5. आपल्याला अजून माहिती आहे की याचा आन्सर काय येणार 1 का log a टू द बेस a इक्वल टू 1. दोन फॉर्म्युले यूज केले आपण पॉवर वालाही आणि हाही रूल यूज केला म्हणजे याचा आन्सर येणार 3. ओके म्हणजे हा दोन्ही मेथडने आपण सॉल्व्ह करू शकतो. लास्टला कधी काय करायचं जो आपल्याला गणित दिलेला आहे log 125 टू द बेस 5 इक्वल टू 3 आणि असा चौकोन करायचा ब्रॅकेट म्हणजे जो एक्झामिनर असतो त्याला लगेच कळते की हे आन्सर आहे. तो 2-3 स्टेप बघतोय हा हे चांगल्या प्रकारे लिहिलेलं आहे म्हणजे ही लिहिण्याची पद्धत असते जी आपण 10वीलाही शिकली असते. 10वीलाही तुम्ही केलं असेल तर अतिउत्तम नसेल केलं तर आता करा म्हणजे एक्झामिनरला लगेच कळेल की बाबा हे आन्सर आहे. तर आपण काय करतो असेल 3 पर्यंत आणून टाकतो आणि पुढे काय लिहितच नाही इक्वल टू 3 लिहितो. असं चांगल्या पद्धतीने लिहायचं स्टेपलाही मार्क असतात आणि त्यावरून
तुमची बुद्धिमत्ता काय ते खरं सांगायचं, तुम्ही कशा प्रकारे आन्सर लिहितात. ओके. दुसरा सम आहे log 4 to the base 64. ओके. आता ह्याला कसं सॉल्व्ह करायचं, आता परत हा a raised to x च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो आपण ना. a किती आहे 64 raised to x equal to 4 असं आपण लिहू शकतो, कारण की आपण इक्वल टू x धरलं होतं. दर क्वेश्चन दिलं ना का लेट जे काय दिलं इक्वल टू x करायचं, आणि नंतर आता हा लॉगरिथमिक फॉर्म आहे त्याला मी a raised to x म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये केला. आता बघा हे किती आहे 64 raised to x इक्वल टू 4 आलेला आहे. आता तुम्हाला 4च्या परत 64 किंवा 4च्या क्यूब किंवा रेस्ट टू 4 मध्ये येतो का ते पाहायचं. आता तुम्ही समज लिहिलं 4 raised to 1 4, 4 स्क्वेअर 16, 4 क्यूब 64. ओके. हे तुम्हाला लगेच आलं पाहिजे. इथे तुम्ही काय लिहिणार 4 क्यूब इक्वल टू 4 raised to 3x आपला x आहेच, हा 4 क्यूब हा 64 चा लिहिला इक्वल टू 4 आहे, आणि ज्याच्या वरती काय नसते तिकडे काय असते 1 असते. आपला बेस सेम केला आपण 4, म्हणजे वरचे जे पॉवर आहे हा सेम असले पाहिजे, म्हणजे 3x इक्वल टू 1 आणि x इक्वल टू 1/3 हा तुमचं आन्सर आला. ओके. म्हणजे तुम्ही लास्टला काय लिहिणार log 4 to the base 64 equal to 1/3. पुन्हा एकदा बघा आपण काय केलं, लॉगॅरिथमिक फॉर्म दिला होता त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. त्याच्या आधी आपण ठरवलं होतं की x म्हणजे जे x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची, मग आपल्याला लगेच कळलं की 64 इज 4 चा क्यूब. ओके. म्हणजे 4 चा क्यूब लिहिला आणि इकडे x आहे तो त्याच्याबरोबर दिला. नंतर हे दोन बेस आहेत, आता इकडचे बेस वेगळे सांगतोय, हा 4 आणि हा 4 सेम आहे आणि इकडे इक्वल टू साइन आहे. हे दोन्ही सेम असले म्हणजे हे दोन्ही सेम असले पाहिजे, यांचे दोघांचे पॉवर म्हणून 3x इक्वल टू 1 केलं. आता आपल्याला x काढायचं आहे, 3 या बाजूला जाताना काय करणार डिवाइड होणार, म्हणून तुमचं फायनल आन्सर काय आहे log 4 to the base 64 इक्वल टू 1/3. हे इझी आहे. आता म्हणजे जे मॅथ शिकलो तेच लावायचं आहे, थोडंसं क्यूब रूट लावायचे, क्यूब लावायचे, स्क्वेअर रूट लावायचे, आणि थोडासा एक फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवला का सर्व शक्य आहे. एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन आहे log 81 to the base 3. हे आपल्याला काढायचं आहे. पहिली स्टेप काय करायचं log 81 to the base 3 इक्वल टू x, जे आपण आता लेट असं आपण लिहितो. समजा हे इक्वल टू x, पुढे काय करणार आहे आता एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. या फॉर्म मध्ये 3 raised to x इक्वल टू 81. आता 81 आता लगेच डोक्यात लावायचं की 81 हा 3 च्या कितव्या पॉवर मध्ये आहे, म्हणजे 3 चा स्क्वेअर आहे. 3 raised to 1 is 3, 3 चा स्क्वेअर 9, 3 चा क्यूब 27. हे कसं बनवायचं 3 into 3 9, 9 into 3 27, 27 into 3 81. म्हणजे काय 3 raised to 4, 4 वेळा 3 चा गुणाकार केला तर आन्सर येतो 81. मग तुम्ही इथे काय लिहिणार 3 raised to x इक्वल टू 3 raised to 4. आता परत तुमचा हा बेस आहे तो कॉमन झाला, म्हणजे x इक्वल टू दोघांचे पॉवर पण कॉमन झाले पाहिजे, x इक्वल टू 4. म्हणजे फायनल आन्सर काय लिहिणार तुम्ही log of 81 to the base 3 इक्वल टू 4. हे तुमचा आन्सर झाला. सोपं आहे, फक्त मी तुम्हाला परत सांगेन टेबल स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब, क्यूब रूट हे पाठ करा. 1 to 30 तुम्हाला शाळेने सांगितलं असतील 1 ते 30 टेबल पाठ पाहिजे, स्क्वेअर 1 ते 30 पाठ पाहिजे, क्यूब 1 ते 30 पाठ पाहिजे. सिमिलरली आता तुम्ही स्क्वेअर पाठ केले
तर तुम्हाला स्क्वेअर रूट पण लक्षात राहतील. पार्ट पेक्षा गणित बनवायला शिका. टेबल बनवायचे कसे काय, किंवा स्क्वेअर रूट बनवायचे कसं. रेस टू 4 आलं, रेस टू 5 आलं तर काय करायचं, 80/3 करायचं. 8 × 24 243 आन्सर येईल मे बी. ओके, तर त्याप्रमाणे आन्सर बनवायचे. तर आतापर्यंत आपण या लेक्चर मध्ये काय काय पाहिलं. प्रोडक्ट, कोशियंट, पॉवर आणि चेंज ऑफ बेस. लॉगरिथमिक मध्ये या चारहीचे रूल पाहिले. त्याचे रूल वापरून आपण काही उदाहरणं सॉल्व्ह केली. आता मागे पण आपण ही उदाहरणं सॉल्व्ह केलेली आहेत. त्यामध्ये आपण लॉगरिथम फॉर्म दिलेला, त्याचा आन्सर काढलं. मगाशीच बोललो त्याप्रमाणे सर्वांचे टेबल वगैरे तुम्हाला पाठ पाहिजे. तर थँक्यू सो मच गाईज. तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहेत. अशाच प्रकारे मला लाईक आणि सबस्क्राईब करत राहा. भेटूया पुढच्या भागात.